तर मी आज इथे बनवली होती एक चटपटीत रेसिपी, जी की आमच्या इथे नेहमी बनवली जाते आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. त्यांनी मला शिकवली होती. तर ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. त्यानंतर मी इथे पावशेर मिरच्या घेतलेल्या आहे. या मिरच्या तिखटच आहेत. त्यानंतर त्या देठासकट आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही एका मिरचीचे 2 खांडही करू शकतात. त्यानंतर छान कलसून घ्यायच्या आहेत त्या तेलामध्ये. त्यानंतर त्याचमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. त्यानंतर त्या परत कलसून घ्यायच्या थोड्याशा. जास्त प्रमाणात कलसायच्या नाही आहेत, कारण की त्या जास्तही नरम झाल्या नाही पाहिजेत. फक्त आपल्याला गरम करून घ्यायच्या इतपतच आपल्याला त्या परतायच्या आहे. त्यानंतर यामध्ये मी दही घालून घेणार आहे. तर दही आपल्याला हे जास्तच घालायचं आहे, कारण दह्यामुळंच त्याला छान टेस्ट येते. तर मी दही घातलेलं आहे इथे. तर पूर्ण मिरच्या ह्या त्यामध्ये बुडतील इतपत आपल्याला दही घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, जेणे की छान रंग येतो. इथे बघू शकता मी दही घातलेलं आहे, पण मिरच्या बुडाल्या नव्हत्या, त्यामुळे परत मी त्या 3 चमचे दही घालून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या मिरच्या पूर्णपणे त्यात बुडतील आणि त्या छानपैकी शिजतील. त्यामुळे मी पूर्ण दही घातलेलं आहे. पाणी यात घालायचं नाही आहे. त्यानंतर थोड्या वेळ झाकण ठेवायचं. झाकण लगेच काढून घ्यायचं परत आणि त्या अशाच होऊ द्यायच्या छान. त्यानंतर अशा कोरड्या झाल्यानंतर पूर्ण दही आटल्यानंतर त्यातलं आपल्याला त्या थंड होऊ द्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतल्या. त्यानंतर एक काचीची बरणी घेतली आहे. त्या काचीच्या बरणीमध्ये आपल्याला त्या काढून घ्यायच्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहे. थँक्यू.